पाहुणं या की मस्त ऋषी पंचमी विशेष मस्त असा फक्कड बेत आहे, ज्यामध्ये कुकरच्या एक शिट्टीत केलेली मस्त ऋषीची भाजी आहे, त्याचबरोबर भात आहे, फेसाळलेलं ताक, कोशिंबीर. आहा हा, क्या बात आहे. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. ऋषी पंचमी निमित्त ऋषींची भाजी करणार आहोत, भातही करणार आहोत. दोनही जबरदस्त होतं. आणि याकरता आहे ना, नांगरलेल्या जमिनीवरचे पदार्थ वापरत नाही. स्पेसिफिकली वाटा मिळतो जेव्हा ऋषी पंचमी असते त्याच्या एक दिवस आधी पिठाचा, त्याचबरोबर वरईचा आणि या भाज्यांचा, मिठाचा देखील, तर तो वाटा आणून वापरला तरी चालेल. पण आत्ता मी बरेच महिने आधी शूट करते, जे काही उपलब्ध आहे ते घेतले. आळूच्या पानाची देठ बारीक चिरून घेतली, आळूची पानं धुवून बारीक चिरून घेतली, राजगिरा पण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला, मक्याच्या कणसातले हे असे छोटे तुकडे करून घेतलेत, काकडी चिरून घेतली आहे, वाल आहे, दोडका आहे, लाल भोपळा आहे, ओला नारळ आणि 2-3 हिरव्या मिरचीचं वाटण आहे, खडे मसाले ज्यामध्ये वेलदोडा, काळी मिरी आणि दालचिनी आहे. समुद्री मीठ नाही घेतलं इथे, मी हे खनिज मीठ घेतलं, सेंदव मीठ, चिंच गुळाचा कोळ आणि जिरं. आपलं मधुराज रेसिपीचं नवीन कोरं करकरीत प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आलेलं आहे. मध्यम आकाराचं आहे, वापरण्याकरता सोयीचं आहे, त्याचबरोबर स्टोअर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे. पटकन ऑर्डर करा. चला तर मग सुरुवात करूयात. तर इथे तूप गरम केलं आहे, यामध्ये सगळ्यात आधी जाईल जिरं छान फुललं की यामध्ये आळूची देठ घालायची, आळू घालायचा, राजगिरा देखील घालून घ्यायचा, यासोबतच वाल देखील घालूयात आणि या पालेभाज्या आणि वाल तुपावर चांगलं परतून घेऊयात. आता उरलेल्या सगळ्या भाज्या यामध्ये घालूयात. काकडी, लाल भोपळा, मका याही एकजीव करूयात. हे वाटण याला लावायचं, हेही मिसळायचं. चिंच गुळाचा कोळ अगदी मस्ट आहे, स्किप नका करू. खडे मसाले हे नंतर घाला वरण, त्याची चव जरा वेगळी येते. मस्त दिसतंय हे प्रकरण. वा वा वा. आता भाज्यांमध्ये थोडंसं मीठ घालूयात चवीपुरतं. हेही मिसळून घ्यायचं मीठ. आता भाज्या चिकटू नये म्हणून फक्त थोडंसं पाणी घालायचं, अगदी थोडं, करपू नये म्हणून. झाकण लावायचं आणि एक शिट्टी फक्त काढून घ्यायची. भाजी इथे आपली शिजतीये, तोवर आपण भात करूयात. तर मी इथे वरईचा भात करते. आमच्याकडे वरईचा भात, ऋषींची भाजी, ताक, खोबऱ्याची चटणी, कोशिंबीर आणि दूध जर असेल तर ते म्हशीचं दूध, गाईचं नाही, असा सागर संगीत बेत असायचं. काही ठिकाणी राळ्याचा भात करतात. राळं सहज उपलब्ध नाही होत आजकाल, अनफॉर्च्युनेटली. पण असेल तर राळ्याचा भात करा. राळं फक्त भिजत घालायचं आणि कुकरमध्ये शिट्ट्या करायचं, जसं वरईचा तसंच, फक्त तो जास्त वेळ शिजवावा लागतो. आता वरईचा भात करूयात. तर वरई घ्यायची अर्धा कप वरई, पाणी घालायचं भरपूर आणि जरा 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची. पाणी घालून आहे ना, ती वरई थोडीशी अशी सेटल होण्याकरता ठेवायची, मग नंतर पाणी काढून टाकायचं. चला आता हे वरचं पाणी काढून घेते. चला, अर्धा कप वरई आहे तर 1.5 कप इथे पाणी घेते. आम्हाला खूप असा मोकळा फडफडीत भात नाही आवडत, जरा मवार भात आवडतो. यामध्ये हिरवी मिरची, गरम पाणी घातले बरं, हिरवी मिरचीचे तुकडे, थोडंसं काळी मिरी, दालचिनी आणि वेलदोडा, चवीपुरतं मीठ, हे ढवळून घ्यायचं. थोडंसं आणखी पाणी घालते. आता गॅस सुरू करायचं, झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं पाणी जिरेपर्यंत ही वरईचा भात शिजवून घ्यायचा. वरईचा भात बरोबर 10 मिनिटं ठेवला होता आणि यातलं पाणी बघा पूर्ण झिरपलं गेलंय, पाणी छान मुरलंय भातामध्ये. आता गॅस बंद करते. आणखी 5 मिनिटं भात मुरण्याकरता ठेवूयात. बरं, भात तर मुरेलच, तोवर इथे कुकरच्या शिट्ट्या देखील झाल्यात. वा, क्या बात आहे. बघा, भाज्या छान शिजल्यात आतपर्यंत. मिक्स करते आणि कुठेच अशी रसरशीत, म्हणजे खूप पाणी नाही राहिलेलं, पण परफेक्ट शिजलंय. मका छान शिजलाय,
त्यामध्ये दोडका होता, त्याचबरोबर लाल भोपळा, सगळ्या भाज्या मस्त रितसर शिजल्या. वा 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 वा. भात देखील बघा छान शिजलाय, छान मुरलाय आणि मस्त असा फुललाय. वा वा वा. असा मऊ शिजलेला भात आम्हाला आवडतो. क्या बात है. भात तयार आहे, भाजी देखील तयार आहे. यासोबत ताक असते, ताकाची वाटी असते आणि त्याचसोबत जसं मी सांगितलं की कोशिंबीर, ओल्या खोबऱ्याची चटणी वगैरे वगैरे असंही असतं. बरं, रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.